राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं। सन 2022 नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली। 2 वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल 56,442 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे: मठ, कुडाळ, शेवडाव, कडगाव, गारगोटी रस्ता हायब्रिड ॲन्युटी मॉडेल या विशेष प्रकल्पाअंतर्गत केलेला हा रस्ता असून सुमारे 116.11 कोटी रुपयांच्या निधीतून 39 किलोमीटर लांबीचा प्रशस्त आणि दर्जेदार रस्ता तयार करण्यात आला आहे। या रस्त्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी दूर झाली असून प्रवासाचा वेळ कमी झाला आहे। रत्नागिरी, गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांनाही या रस्त्याचा उपयोग होत आहे। पहिला रस्ता बेकार होता, इथं आता रस्ता चांगला झालेला आहे। अगदी खराब होता रस्ता। पाटगाव रोड यो कनी गारगोटी पाटगाव यो रोड आमचा प्रवासाचा आहे, पण आता चांगला झाला। पहिले खड्डे होते, दिवसाला किती ॲक्सिडेंट व्हायचे या रोडला, आता काही नाही, चांगला रस्ता आहे। एकही नाही धोका या रस्त्याला। आता 6 महिने वर्ष झाले। कोल्हापूर परिते गारगोटी गडहिंग्लज रस्ता हायब्रिड ॲन्युटी मॉडेल या विशेष प्रकल्पाअंतर्गत सुमारे 221.97 कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त आणि दर्जेदार रस्ता तयार करण्यात येत आहे। पर्यटनासह कृषी, व्यापार, उद्योग या क्षेत्रांनाही या रस्त्याचा उपयोग होणार आहे। या रस्त्याची पहिली दुरस्ता एकदम बेकट होती, त्याच्यामध्ये खड्डे होते। जायला कमीत कमी मला राधानगरीला 2 तास लागायचे, आता मी 1.5 तासामध्ये येऊन जाऊन करू शकतो। रस्त्याचं काम पण चांगलं झालेलं आहे, खड्डे वगैरे काय नाही आहे रस्त्यामध्ये। म्हणजे पहिला रात्रीचा प्रवास करताना पण मला थोडं खड्ड्यामुळे वेळ व्हायचा, पण आता काय नाही होत। आता चांगला आहे रस्ता, त्यामुळे काय नाही रस्त्याचं। गारगोटी येथे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम हे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे। या रुग्णालयामुळे भुदरगड तालुक्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळत आहेत। दवाखाना याच्या अगोदर छोटं होतं, आता भरपूर अशी मोठी इमारत झालेली आहे। त्यात सुविधा पण भरपूर अशा उपलब्ध झालेल्या आहेत। पहिलं म्हणजे दवाखाना छोटा असल्यामुळे लोकांची गैरसोय व्हायची, राहण्याची म्हणा, पेशंटांची ॲडमिट वगैरे व्हायची, थोडीशी कमतरता वाटायची। आता इमारत भरपूर अशी मोठी झाल्यामुळे आता कुठल्याही गोष्टीची काही अडचण येत नाही। तर पहिला हा उपजिल्हा रुग्णालय म्हणजे होतं, तर ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सोयी सुविधा झालेल्या आहेत। जरा खॉट कमी पडत होत्या, आता इथं खॉट अवेलेबल भरपूर आहेत। परत जरा जुना दवाखाना होता त्यामुळे जरा स्वच्छता जरासं नव्हती, आता नवीन दवाखाना आहे, स्वच्छता आहे। गारगोटी येथील ज्योतिर्लिंग चौक परिसराचे सुशोभीकरण प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ज्योतिर्लिंग परिसराच्या सुशोभीकरणासह दर्शन मंडप, यात्री निवास, संरक्षक भिंत, स्वच्छतागृहे आदी कामे करण्यात आली आहेत। यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मिळत आहेत। शाळा सुट्टी झाल्यानंतर आम्ही इथं मंदिराच्या ह्या पटांगणातच खेळायला येत होतो। त्यावेळी इकडे जमीन होती सर्वसाधारण, हे जुनं मंदिर होतं। या ठिकाणी कौलारू असं छप्पर होतं, ते काढून त्यानंतर ढाचा तसाच ठेवला, मूळ ढाचा या मंदिराचा। त्यावेळची रचना आणि आताची रचना याच्यामध्ये फक्त दगड, हे जे कमानी वगैरे केले दगडाचे केलेले आहेत। आज कमानी जे होत्या ते लाकडी होत्या। तो आत्ताचा जुन्या काळातलं मंदिर आणि ह्या काळातलं मंदिर म्हणजे लाकडी ढाचा वेगळा करून तिथं दगडी टाकलं, पण आतमध्ये गेल्यानंतर एकदम शांत, मन प्रसन्न वगैरे होतं। जुन्या टाईपला इथे मंदिराला शेड नव्हतं, पलीकडे ते शेड नव्हतं, ते पण चांगलं केलेलं आहे आता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत। या कामांमुळे राधानगरी मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे।